तर पंतप्रधान मोदींनी नकली शिवसेना या टीकेनंतर नकली संतान अशी टीका केली आणि त्यावरून उद्धव ठाकरे चांगले संतापले आहेत। तर राऊतांच्या औरंगजेबच्या टीकेनंतर मोदींनीही नंदुरबारच्या सभेतून पुन्हा समाचार घेतलाय, बघूयात। त्या औरंगजेबाला आम्ही या महाराष्ट्रात गाडून त्याची कबर खणलेली आहे, तेव्हा नरेंद्र मोदी तू कौन है? मोदी की कब्र खुदेगी, मोदी को जिंदा गाड़ देंगे और इसमें भी अपने वोट बैंक को पसंद आए वही गाली दागोगे क्या? लोकसभेच्या प्रचारात पुन्हा औरंगजेबाची एंट्री झाली। महाराष्ट्रानं औरंगजेबाला गाडलं, मोदी तू कौन है असं म्हणत राऊतांनी थेट मोदींनाच इशारा दिला। राऊतांना नंदुरबारच्या सभेतून मोदींनी प्रत्युत्तर दिले। वोट बँकला खुश करण्यासाठी माझी कबर खोदण्याची भाषा नकली शिवसेना करत असल्याचा हल्लाबोल मोदींनी केला। दाहोद नावाचं गाव आहे अहमदाबादच्या बाजूला, औरंगजेब तिथे जन्माला आलाय गुजरातमध्ये, म्हणून आपल्याशी ते औरंगजेबी वृत्तीने वागतायत। पण लक्षात घ्या, एका औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्ये आम्ही काढलाय। 27 वर्ष तो औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढत होता आणि शेवटी त्या औरंगजेबाला आम्ही या महाराष्ट्रात गाडून त्याची कबर खणलेली आहे, तेव्हा नरेंद्र मोदी तू कौन है? हा मराठ्यांचा इतिहास आहे, मराठी माणसाचा इतिहास है। ये नकली शिवसेना है जो मुझे जिंदा गाड़ने की बात करती है और मुझे गाली देते हुए भी ये लोग तुष्टीकरण का पूरा ध्यान रखते हैं। मोदी की कब्र खुदेगी, मोदी को जिंदा गाड़ देंगे और इसमें भी अपने वोट बैंक को पसंद आए वही गाली दागोगे क्या? तर राऊत आपल्या औरंगजेबाच्या वक्तव्यावरून ठाम आहे। महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्याला गाडणार असं राऊत म्हणतायत। जे महाराष्ट्रावर चाल करून येतील त्यांना गाडू, व्यक्तिगत नाही। हा इतिहास आहे। हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ही भाषा आम्ही बोलतो। ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले करून महाराष्ट्राला खतम करण्याचा प्रयत्न केला त्यांना याच मातीत आम्ही गाडलेलं आहे। एवढं त्यांना मिरच्या झोंबायचं कारण काय? मग औरंगजेबाचे लावा, तुमच्या मोदींच्या बाजूला फोटो लावा। तुम्ही त्याच वृत्तीचे लोक आहात, क्रूर सुडबुद्धीने वागणारे, बरं का, धर्माचं आणि धर्मांधतेचं राजकारण करणारे। मोदीजींना गाडण्याची भाषा करतात। तुमची ताकद किती, तुमचा आवाका किती, मर्यादा किती? त्याला मनगटामध्ये बळ असावं लागतं, मनगटात जोर असावा लागतो। हाती चलताय बाजार कुत्ते भोगते हजार अशी परिस्थिती आहे। मोदींचे उद्धव ठाकरेंवरून सध्या वेगवेगळी वक्तव्ये येत आहेत। नंदुरबारमधून त्यांनी सोबत येण्याची ऑफरही दिली। त्याचवेळी शिवसेनेचे उल्लेख नकली शिवसेना करतात। त्याआधी तेलंगणातून त्यांनी ठाकरेंवर जहरी टीका करताना नकली संतान अशी टीका केली। त्यावरून उद्धव ठाकरेही चांगलेच संतापले। कांग्रेस को लगता है कि पश्चिमी भारत के लोग अरब के लोगों जैसे दिखते हैं। मैं जरा बाला साहब ठाकरे के नकली शिवसेना के जो उनके संतान है, जरा बाला साहब जी को याद करो। मैं नकली संतानों को पूछना चाहता हूं, मैं जरा उनके मेंटर बुजुर्ग नेता से भी पूछना चाहता हूं। इन्होंने कहा है कि पश्चिम भारत के लोग अरब नस्ल के अरबी लगते हैं। क्या महाराष्ट्र के लोगों को ये भाषा मंजूर है क्या? मोदी जी, तुम्ही माझ्याशी लढा, पण माझ्या आई वडिलांचा अपमान केला तर मी सहन करणार नाही। तुम्ही कोणी असाल, तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। काय म्हणाले मोदी कि बाळासाहेबांच्या नकली संतान को मैं पूछ रहा हूं। मैं नकली? अरे बेअकली, बेअकली माणूस आहे हा। माझा अपमान नाही, माझ्या देवता समान माझ्या माचा अपमान आहे, माझ्या वडिलांचा, माझ्या बाळासाहेबांचा अपमान आहे।
मोदीजी कधीही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करूच शकत नाही. त्यांनी वारंवार सांगितलं आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्याकरता त्या ठिकाणी आदर्शच आहेत. पण आत्ताची स्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेंचा तोल ढळला आहे. त्यांच्यावर मानसिक परिणाम झालेला आहे. त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की तात्काळ त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं पाहिजे. तर मोदींच्या नकली संतान टीकेवरून पुन्हा पलटवार करताना राऊत औरंगजेबावर आले. अत्यंत देवता समान अशी व्यक्तिमत्व होती आणि ही दोन्ही व्यक्तिमत्व मासाहेब मीनाताई ठाकरे एक मांगल्य मूर्ती, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या दोघांनाही, या दोन्ही व्यक्तिमत्वांना महाराष्ट्र पूजतो. त्यांना तुम्ही नकली म्हणता, ही तुमची हिम्मत. आणि म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही औरंगजेबाची संतान आहात, तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात. आतापर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख मोदी नकली शिवसेना असं करत होते. पण मोदींनी शरद पवारांच्याही राष्ट्रवादीला नकली राष्ट्रवादी म्हटलंय. त्यावरून शरद पवारांनीही समाचार घेतला. हे नकली किंवा आणखी म्हणण्याचा अधिकार कुणी यांना दिला? हे प्रधानमंत्री आहे, त्यांनी तारतम्य काही गोष्टीच्या बाबतीत पाळलं पाहिजे. आणि या नकली वगैरे म्हणणं हे अयोग्य आहे, अशोभनीय आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.